सर्व भारतीयांची अस्मिता भारतीय संविधान आहे. परभणीमध्ये या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचा आणि संपूर्ण देशाचा घोर अपमान केलाय. हा गंभीर गुन्हा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याची SIT मार्फत चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी राधानगरी तालुका आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी त्यांनी राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करून सर्व आंदोलकांची सुटका करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर आणि पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना देण्यात आलं. यावेळी डॉक्टर आंबेडकरी पक्ष संघटनेचे भीमराव कांबळे, संजय कांबळे, यशवंत कांबळे, शशिकांत कांबळे, प्रकाश कांबळे, उमेश शिंदे, शिवाजी कांबळे, साताप्पा कांबळे, शांताराम कांबळे, सुबराव कांबळे, आनंदा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान कागल शहर आणि तालुका मागासवर्गीय संघटनेनंही या घटनेचा निषेध केलाय. या प्रकरणातील माथेफिरूला कडक शासन करावं, त्याच्या मागील सूत्रधाराचा शोध घ्यावा आदी मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्यात. संघटनेच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, सागर शिंदे, रुपेश वाघमारे, प्रकाश मोरे, आबा आडे, विवेक लोटे, प्रवीण कांबळे, विजय कुरणे, तुषार भास्कर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनंही परभणीत पोलिसांनी सुरू केलेली धरपकड थांबवावी, खोटे गुन्हे दाखल करू नयेत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. याप्रसंगी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने, राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण, अनिल पवार, अविनाश गाडेकर, सुनील शिंदे, विश्वनाथ गाडेकर, मारुती गाडेकर आदी उपस्थित होते. परभणी घटनेतील दोषींवर अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाखाली गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रीय प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे सचिव विजयकुमार भोसले यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं.